मोठ्याने करू ना. नमस्कार. ऑल इंडिया मीडिया ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मी पत्रकार दीपक ढोके. आज आपण काटोल शहरामध्ये शेतीविषयक माहिती संदर्भात आणि विशेष म्हणजे ही जी तुम्हाला आजूबाजूला शेतामध्ये तूर जी दिसत आहे त्या तुरी संदर्भात आपण जाणून घेणार आहे की नेमकी ही तूर कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या जातीची आहे. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार डोके साहेब, नमस्कार. आपला परिचय द्या. पहिले तर माझ्या शेतामध्ये आपलं मी स्वागत करतो. आपण या ठिकाणी आले. मी प्राध्यापक डॉक्टर कैलाश कडू, मी MBA ला प्रोफेसर होतो नागपूरला. प्रॉपर मूळचा काटोलचाच आहे आणि ही माझी 4 एकर शेती आहे. मी डॉक्टर कैलाश कडू. आणि कसं आहे की तुरीचं मला थोडंसं वाण गवसलंच आहे. म्हणजे मागच्या वर्षी मला जवळपास 10 क्विंटलच्या वर एका एकरामध्ये मला तूर झाली. अरे वा, छान. मग त्याच्यामुळे काय झालं, मला असं वाटलं आणि मागच्या वर्षी मी 10,800च्या भावाने विकली क्विंटल. म्हणजे पुन्हा 2 पीक लावण्यापेक्षा हे वर्षभराचं पीक आहे. तर मला आणि याचं जे कुटार आहे ना, हे कुटार माझं 6,500ला खपलं. आणि कुटाराचं साहेब मी ऑप्शन केलं. म्हणजे 12 लोक होते, त्यातले 8 जण आले आणि बोली बोलून ऑप्शन केला. हा कन्सेप्ट मी पहिल्यांदा मांडला. जसं आपण APMC मध्ये ऑप्शन होतं ना, तसं कुटाराचं सुद्धा साहेब मी ऑप्शन केलं. का 2 पैसे आपल्याला मिळू नये, का शेतकऱ्याला 2 पैसे मिळू नये. बरोबर. आणि आपण जर बघत असाल ना, तर मी तुरीचा जवळपास म्हणजे प्रौढी म्हणून नाही, म्हणजे आता मी याचा एक्सपर्ट झालो. मला लोक विचारत होता. हे माझं 2रं वर्ष आहे. याच्या पुढे कदाचित मी तूरच ठेवील. शिक्षण क्षेत्रातही तुम्ही डॉक्टरी पदवी मिळवली आणि या शेतीविषयकही याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर पदवी मिळवलेली आहे. कारण की आम्हाला असं कळलेलं आहे की जे शेतकरी वर्ग आहे तो वर्ग तुमच्याकडे मार्गदर्शन घेण्याकरता येतात. हो, ही हो. खरी गोष्ट आहे का? हो, मार्गदर्शन म्हणजे मी त्यांच्यापासून घेतो आणि ते माझ्यापासून घेतात. अच्छा. आता ही कशी आहे, 2 वे प्रोसेस आहे साहेब. अच्छा. मलाही काही नवीन शिकायला मिळते. आता काल एक गृहस्थ येऊन गेले, त्यांनी पण तूर बघितली. मला वाटतं ते वरुड साईडचे होते, इकडे कुठेतरी चालले होते दिग्रसला. तर त्यांनी मला एक सर म्हणे तुम्हाला म्हणे एक सजेशन देऊ का. म्हटलं द्या ना काका मला सजेशन. म्हणे तुमच्या बंगल्याजवळचं एक झाड आहे, ते म्हणे पूर्ण उखरायचं नाही, त्याला कापायचं आणि ते चांगलं मोठं होऊ द्यायचं. मग तुम्हाला म्हणे घरी खायला चांगल्या शेंगा मिळतील, कारण त्याचं बूड चांगला आहे. म्हणजे कसं आहे की आपणही दुसऱ्याला सांगतो, दुसऱ्यापासूनही आपण ऐकतो, त्याच्यामुळे चांगली आपली प्रगती होते. बरोबर. जर समजा आपण हे लदान बघितली ना, तर ही लदान 5 आहे. लदान खूप मोठी लदान आहे याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण झाड माझं बागून गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये साहेब मी कोणा मजुराला नाही सांगत, मी स्वतःच राबतो. मी जेव्हा शेताच्या बांध्यावरती आलो की माझं T-शर्ट, माझा हाफ पॅन्ट असतो आणि मी इथे मजूर बनून जातो. बरोबर. आणि पहा साहेब, तण रहित आहे. कुठेच तुम्हाला तण दिसणार नाही. म्हणजे मला तण असलेलं आवडतच नाही. मी बिलकुल तण काढून टाकतो आणि खूप सुंदर अशी आहे. आणि सर मला एक सांगा की तूर व्यतिरिक्त आपण अजून कोणतं उत्पन्न घेण्यास इच्छुक आहात? नाही, तूर व्यतिरिक्त मग तर सर्वसाधारणपणे आपण कपास लावतो. पण कपाशीचं कसं आहे की आजकाल जवळपास 12 ते 15 रुपये हे मजुराला तुम्हाला किलोनी वेचायला किंवा ते हे करायलाच द्यावं लागतात. त्याच्यामुळे तूर असं आहे की तुरीचं उत्पन्न चांगलं आहे. यावेळेला थोडा भाव कमी आहे, पण भाव नक्की वाढेल. ज्यावेळेला भाव वाढेल त्याच वेळेला मी तूर बाजारात आणतो. तोपर्यंत मी आणत नाही, कारण माझा एक डोळा मार्केटिंगवर. अच्छा. असा एक डोळा, मी मार्केटिंगचा प्रोफेसर होतो, त्याच्यामुळे मी मार्केटिंग चांगली करतो. असा शेतीविषयक संदर्भामध्ये तुम्ही या युवा शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? मी त्यांना एक तर सांगतो की स्वतः मेहनत करा. शेतात तुम्ही आले की शेतात तुम्ही मजूर व्हा, तुम्ही श्रम करा, तुम्ही घाम गाळा आणि चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घ्या. म्हणजे समजा तूर कोणाला सरकार काय करते, म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आहे, तो पीक स्पर्धा त्यांनी सुरू केलेली आहे. मला वाटते मागच्या 5 वर्षापासून. मागच्या वर्षी सुद्धा मी तुरीच्या पीक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तर पीक स्पर्धेमध्ये जेव्हा आपण भाग घेतो ना, तेव्हा आपण स्पर्धेच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतो. बरोबर. म्हणजे फक्त उत्पन्न नाही, माझा क्रमांक आला पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे, 4 लोक मला विचारायला आलं पाहिजे. ही आपली चला. तेव्हा युवा शेतकऱ्यांना माझं मार्गदर्शन राहील की चांगले प्लॉट बघा, त्यांचं मार्गदर्शन घ्या, स्वतः श्रम करा आणि नवनवीन तुम्ही प्रयोग करून पहा. आता ही जी आहे तूर साहेब माझी, याचं मी शेंडे 2दा खुडले. अच्छा. मागच्या वर्षी मी 3दा खुडले, पण यावेळेला पाऊस असल्यामुळे 2दा खुडले. म्हणजे थोडंसं माझं नुकसान होईल. अन्यथा 5 ते 10% पीक हे जास्त आलं असतं. आता आपण साहेब स्वतः बघा, याची लदान आपण बघा. असं काही कुठे आहे का? तुम्हाला रोग दाखवा, मला एक अळी दाखवा, आणि 100 रुपये बक्षीस मिळवा. हा विनोदाचा भाग आहे की नाही? एक अळी दाखवा आणि 100 रुपये बक्षीस मिळवा. कारण याच्यावरती मी 4 स्प्रे केलेले आहेत. मी जवळपास तुरीच्या झाडाला शेतात आलो की सकाळी आणि संध्याकाळी 2दा भेट देतो. एक विशिष्ट असा पिरियड असतो साहेब, ज्या वेळेला दव पडते ना, दव पडल्यानंतर जेव्हा करपा येतो, मर येतो, तेव्हा तो सपाडून जातो. तुम्हाला तो अवधी देत नाही.
तुम्हाला तो आणि चाहूल काही त्याची आपल्याला लागत नाही. म्हणून तुम्हाला झाडाला जाऊन एक एक शेंग पाहायची. ही एक शेंग मी बघतो, हा. तुम्ही आता कुठेही पहा तुम्हाला ठोसच दिसेल. तुम्ही कुठेही दाबून पहा, ठोस शेंग आहे. भरीव आता हा शेंग आहे. भरीव शेंग आहे, चांगली भरीव शेंग आहे. 4 दाण्याची शेंग आहे. कुठे आता ही शेंग तुम्ही बघितली तर ही 5 दाण्याची शेंग आहे. ही 5 दाणे शेंग आहे ना साहेब. हा. म्हणजे 4 दाणे 5 दाणे. तर हे यूट्यूबवर वगैरे आपण काही चांगल्या जर समजा क्लिप्स असल्या तर त्या क्लिप्स आपण आपल्या संग्रहित ठेवायच्या. आणि माझं एक विशेष आहे साहेब, मी सांगतो. मी तर MBA ला प्रोफेसर होतो. मागच्या सीझनमध्ये मी काय चुका केल्या हे मी लिहून ठेवतो आणि पुढच्या सीझनमध्ये मी होऊ देत नाही, अशा प्रकारे. आणि त्यामुळे मला चांगलं उत्पन्न मिळते. आणि कसं आहे साहेब, हे उत्पन्नाचं सोडा, पैशाचं सोडा, एक आपल्याला मानसिक समाधान मिळते की यावर्षी माझ्या प्लॉटमध्ये एकदम चांगलं मला उत्पादन झालं, समाधान मिळते आपल्याला. समाधान. हो. खूप खूप धन्यवाद सर. आपण शेतीविषयी माहिती दिली. युवा शेतकऱ्यांना हो. काय केलं पाहिजे शेतामध्ये. वाणाविषयी सांगतो साहेब मी. सांगा या वाणाविषयी हा, सांगा. हे जे वाण आहे ना, मागच्या वेळेला मी अनूपचं वाण लावलं होतं. अनूप तर आपण फक्त काय पॅकेटवर जे असते तेवढंच पाहतो. हा. अनूपचं वाण आहे. आणि जनरली आपण 80% ज्या दुकानदाराकडून घेतो त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. बरोबर. एक आता आमचे जे दुकानदार आहे हे श्री पोटोडे साहेब आहे. त्यांचं माऊली कृषी सेवा केंद्र आहे काटोलला, बंड डॉक्टर साहेबाच्या अपोजिटमध्ये. तर त्यांना मी विचारत MSc ॲग्री आहे. म्हटलं बा चांगलं त्याच्यापेक्षा अपडेटेड वाण आहे का? तर म्हणे यावेळेला पूर्वा 669चं निर्मलचं चांगलं वाण आहे. म्हटलं पहा बरं. म्हटलं साहेब तुमच्या बेसिसवर नाही तो, मी तुमच्या याच्यावरती नाही तो, गॅरंटीवरती. नाही सर म्हणे माझ्या गॅरंटीवरती घेऊन जा. तर ते MSc ॲग्रिकल्चर असल्यामुळे तिथे थोड्या 2 गोष्टी चांगल्याच आपल्याला ऐकायला मिळतात. आणि कटिंगचा फायदा काय होतो साहेब, साधारणतः दाणे लावल्यापासून म्हणजे पेरणी झाल्यापासून 30 दिवसांनी आपण पहिलं कटिंग करायचं. अच्छा. त्यानंतर 60व्या दिवशी दुसरं करायचं, 90व्या दिवशी तिसरं करायचं. परंतु यावेळेला काय झालं की तिसरं कटिंग माझं होऊ शकलं नाही. अन्यथा ही तूर आणखी चांगली असती. कारण कसं आहे, जे आपले कीटकशास्त्रज्ञ असेल किंवा शेती तज्ज्ञ जे असेल ना, तर त्यांना जो काही खूप मोठा दीर्घ अनुभव आहे अच्छा. त्याचा फायदा आपल्याला मिळाला पाहिजे. आणि त्यांचा जर अनुभव आपण घेतला नाही तर शेवटी नुकसान आपलं